कालपासून सोशल मीडियावरती सगळ्यांच्या स्टेटसला एकच गाणं ऐकायला येतंय. नाव काढून पोतांदुळाचे केले मोदक लाल गव्हाचे. हे गाणं ऐकताना सगळे ताल धरतात, परंतु या ओळींच्या मागचा दुःखद इतिहास फार कमी लोकांना माहिती आहे. ही गोष्ट आहे 1971-72 सालाची. त्यावेळेस महाराष्ट्रात भीषण दुष्काळ होता, धान्याचा तुटवडा होता. या कठीण काळात सरकारने अमेरिकेकडून लाल गहू मागवला. त्या काळात तो लाल गहू तिथल्या जनावरांच्या खाद्यासाठी वापरला जायचा. महाराष्ट्रात सलग 3 वर्षे दुष्काळ होता. अशात आलेल्या गणेशोत्सवात परिस्थिती अशी होती की बाप्पाला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवायला लोकांकडे तांदूळ सुद्धा नव्हता. मग लोकांनी हळहळत पण श्रद्धेने लाल गव्हाचे मोदक करून बाप्पाला अर्पण केले. या कडव्यातून त्या काळचा दारुण इतिहास, लोकांची अर्थ अवस्था आणि तरीसुद्धा बाप्पा माझा आहे, तो सर्व काही स्वीकारतो, ही भक्तिभावना प्रकट होते. गाणं ऐकताना आपण ताल धरतो, पण त्यामागील वेदना, दुष्काळाची झळ आणि तरीही अखंड श्रद्धेची ज्योत ही खरी कहाणी आहे या कडव्याची. तो काळ कितीही कठीण असो, गणपती बाप्पावरील भक्ती मात्र लोकांच्या मनातून कधीच डगमगली नाही.